आखाती युद्धाचा राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रांना देखील फटका बसलाय। कोणत्या भागामध्ये गॅस टंचाईमुळे रांगा लागलेल्या आहेत, राज्यामध्ये कुठे काय परिस्थिती आहे ते आपण पाहूया। मुंबईमधील बेकरी व्यवसायावर युद्धजन्य परिस्थितीचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय। गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यानं मुंबईमधील 30% बेकऱ्या बंद झाल्या आहेत। अनेक बंद होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे येत्या काळात पाव, ब्रेड, टोस्ट, खारी महागण्याची शक्यता आहे। इराण-इस्रायल युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे। त्याचा फटका थेट जळगावच्या प्लास्टिक उद्योगाला बसलाय। कच्चं तेल महागलं, त्यामुळे जळगावमधील 300 प्लास्टिक उद्योग ठप्प झाले। प्लास्टिक निर्मिती, पिशव्या, पॅकेजिंग, पीव्हीसी पाईप्स, फिटिंग्स, डिस्पोजेबल वस्तू असे 300हून अधिक प्लास्टिक उद्योग हे अडचणीत सापडले। धुळे जिल्ह्यातील पनीर उत्पादकांना गॅस टंचाईचा मोठा फटका बसतोय। व्यावसायिक गॅस मिळत नाही, त्यामुळे पनीर बनवणं शक्य होत नसल्यानं पनीर उत्पादक व्यावसायिकांवर संकट येऊन ठेपलंय। जळगाव जिल्ह्यात केळीची निर्यात थांबली आहे, त्यामुळे केळी पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसतोय। तर निर्यात पुन्हा सुरू करण्याची मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा पुण्याच्या ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसायाला फटका बसतोय। निर्यात घटल्यानं अंड्याचे दर घसरलेत। एका अंड्याच्या दरात सरासरी 1.5 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे अंडा व्यावसायिक अडचणीत सापडले। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूरमध्ये भारत गॅस एजन्सी बाहेर पहाटेपासून नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहे। सिद्धिविनायक गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी दिसते आहे। रत्नागिरीतील मच्छीमारांना युद्ध परिस्थितीचा फटका बसतोय। युद्ध स्थितीमुळे सवलतीच्या डिझेल दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। सवलतीच्या दरातील डिझेल आता 117 रुपयांवर पोहोचलंय। इंधन महागलं, त्यामुळे मासेमारी कशी सुरू ठेवायची हा प्रश्न मच्छीमारांसमोर उभा ठाकलाय। आखाती युद्धाचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनाही बसतोय। युद्ध परिस्थितीमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतींमध्ये 10 ते 12% वाढ झाली आहे। नाशिकमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीर गॅस चोरीचा मोठा भंडाफोड झालाय। भद्रकालीतील बाजार परिसरात पोलिसांनी छापा टाकून 4 जणांना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार झालाय। अमरावतीमध्ये गॅस सिलेंडरची मोठी टंचाई निर्माण झाली आहे। गॅस सिलेंडर चोरी प्रकरणी पोलिसांनी 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे। अनेक महत्त्वाची बातमी, बंदूक खरात गुन्ह्यासाठी कोणी मदत केली असेल तर कारवाई केली जाणार। चाकणकरांवरच्या प्रश्नावर एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी हे उत्तर दिलं। तर सीडीआर लीक बाबत शासन स्तरावर चौकशी सुरू आहे। दमानी यांनी समोर आणलेल्या सीडीआरवर तेजस्वी सातपुते यांनी हे उत्तर दिलं आहे। आपल्या मनामध्ये पदाधिकारी, अधिकारी यांना एसआयटी कडून बोलवण्यात येणार आहे का, किंवा अमुकला आपण का बोलवले नाही, कधी बोलवणार आहे, अशा प्रकारचे देखील अनेक शंका आणि प्रश्न असू शकतात। अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी मला मेसेज करून या प्रकारच्या प्रश्नांची विचारणा केलेली आहे। त्याबाबत मी सांगू इच्छिते की आपल्याकडे दाखल गुन्ह्यामध्ये फिर्यादी आणि साक्षीदार जे सांगतात त्याच्या अनुषंगाने तपास होत असतो। तपासादरम्यान जे पुरावे समोर येतात त्याप्रमाणे पुढील तपास केला जातो। पुराव्याच्या आधारे कोण व्यक्ती सह आरोपी आहे का हे पाहिले जाते। त्यानुसार त्याची चौकशी आणि त्याच्यावरची इतर कायदेशीर कारवाई केली जाते। त्यामुळे या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये देखील हा गुन्हा घडण्यासाठी मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलं आहे का, कोणी याची इकोसिस्टीम निर्माण करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेलं आहे का, या अंगाने सुद्धा आपण तपास करत आहोत। या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याबाबत पुराव्यानिशी जर आपलं निष्पन्न झालं तर त्याविषयी निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल। त्याबाबत आपण कोणीही मनामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका कृपया बाळगू नये। सीडीआर लीकच्या बाबतीमध्ये आपण मला एक प्रश्न आता जस्ट कोणीतरी विचारलाय, ज्याचं प्रश्नाचं उत्तर मी दिलं नव्हतं, तेवढं मी देते। अल्पवयीन यामध्ये कोणीही नाहीये। दुसरा जो प्रश्न सीडीआरच्या बाबतीत, याची शासन स्तरावरती चौकशी होत आहे। त्या बाबतीत चौकशीत जे काही निष्पन्न होईल ते आपल्या समोर येईल। खरात प्रकरणात एसआयटीनं पहिली पत्रकार परिषद घेतली। खरा संदर्भातील 9 गुन्हे एसआयटी कडे दाखल असल्याची माहिती एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिली। खरात दैवी शक्ती आपल्याकडे असल्याचं भासवून महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचं सातपुते यांनी सांगितलं। खडे, चिंचोक्यांच्या माध्यमातून लोकांना लुटल्याचंही सातपुते यांनी सांगितलं। या प्रकरणातल्या पीडित तक्रारदार महिलांची ओळख गोपनीय ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं। तसंच या प्रकरणात व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या 4650 लिंक्स सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आल्याचंही सातपुते यांनी सांगितलंय।
दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं धक्कादायक विधान बंधू खरातने चौकशी दरम्यान केलंय. चमत्कार करून नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकावल्याची खरातनं कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे. बंधू खरातची गेल्या अनेक दिवसांपासून एसआयटी चौकशी सुरू आहे. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं वक्तव्य चौकशी दरम्यान बंधू खरातनं केलंय. चमत्कार करून नव्हे तर हातचलाखीनं महिलांना धमकावल्याची कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे. चौकशीच्या दरम्यान बंधू खरातला कोणताही पश्चाताप नव्हता अशी सूत्रांची माहिती आहे. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, पण आता अशोक खरातला जे आहे ते पोलिसांनी खूप चांगलं झुकवलेलं आहे आणि त्याला झुकावंच लागेल. आता अशोक खरातची सुटका नाही, त्याला फासापर्यंत घेऊन जाण्याचे जे आपण बघितलं की अनेक पीडिता समोर येत आहेत. 2 महिला पोलीस अधिकारी बंधू खरातच्या संपर्कात होत्या अशी सूत्रांची माहिती आहे. खरातच्या संपर्कात एक डीसीपी तर दुसरा एसीपी दर्जाचा अधिकारी असल्याची सूत्रांची माहिती समोर येते. खरातचा मुलगा हर्षवर्धन पुन्हा एसआयटी पथकाच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. खरातच्या मुलाची आणि मुलीचीही आज चौकशी होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. खरातची मुलगी तृप्त बालाच्या नावावर खरातनं कोट्यवधींची जमीन आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचं तपासामध्ये उघड झालंय. लवकरच बंधू खरातच्या दुसऱ्या मुलीची देखील चौकशी केली जाणार अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते. बंधू खरातची मुलगी तृप्त बालाच्या बंगल्यामधून असंख्य आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त करण्यात आले. बनावट बँक खाती उघडण्यासाठी कागदपत्रांचा वापर केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. अनेक खात्यांना खरातचाच मोबाईल नंबर लिंक असल्याचं तपासामधून समोर आलेलं आहे. बंधू खरातची पत्नी कल्पना खरातने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. राहता न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. 4 तारखेला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी वकिलांमार्फत अर्ज केल्याची माहिती आहे. जामिनावर 10 तारखेला सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. बारामतीमध्ये उमेदवार देण्यावरून पार्थ पवार आणि काँग्रेसमध्ये घमासान सुरू आहे. कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवर खासदार झालेल्याने काँग्रेसच्या डाऊनफॉलवर बोलू नये अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली. बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने उमेदवार दिलाय, त्यावरून पार्थ पवारांनी काँग्रेसला डिवचलं आहे. काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याची टीका पार्थ पवारांनी केली. जशी वेळ येईल तसं सामोरं जावं लागतं. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून कोणालाही थांबवू शकत नाही. निवडणुकीला सामोरं जाऊ. पाठिंब्यासाठी कोणालाही फोन करणार नाही. पण वाईट वाटतंय की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय. यावर काँग्रेसनं देखील पलटवार केला आहे. धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही झालं का? या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यामध्ये FIR नोंद केला. तिथे सरकार काँग्रेसचं आहे. काँग्रेस पक्षाचे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रामध्ये गुन्हा नोंद करा, निवडणुकीमधून माघार घेऊ अशी मागणी करतायत. यावर देखील या कृतज्ञ मुलाने बोलायला हवं. काँग्रेसला डाऊनफॉल किंवा काँग्रेस संपवण्याची भाषा अनेकदा केल्या गेली. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये देशामधलं जे परिवर्तन आहे त्यातून या सर्व गोष्टींची उत्तरं ही काळ दिल्याशिवाय राहणार नाही. की एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचं निधन झालं तर त्या ठिकाणची निवडणूक त्यांच्या कुटुंबातील एखादी सदस्य जर लढत असेल तर बिनविरोध करून देण्याची परंपरा ही राहिलेली आहे. त्या राजकीय परंपरेला छेद देण्याचं काम हे काँग्रेसनं त्या ठिकाणी केलेलं आहे. मला असं वाटतं काँग्रेस पक्षाला जनभावनेची थोडीही कदर असेल आणि जनतेचं मत काय आहे, जनतेची नस काय आहे हे जर काँग्रेस पक्षाला लक्षात येणार असेल तर मला विश्वास आहे की ते उमेदवार परत घेऊन त्या ठिकाणी सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध निवडून देतील. सुनेत्रा पवार अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्यांदाच एका राजकीय सभेला संबोधित करत होत्या. मात्र त्यांच्याच नेत्यांची मागे कुजबूज सुरू होती अशी टीका विकास लवांडे यांनी केली आहे. आदरणीय दादा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हते, तो एक विचार होते. समोर मंचावर सुनेत्रा पवार अजित पवारांच्या निधनानंतर पहिल्यांदाच एका राजकीय सभेला संबोधित करतायत.
बारामतीकरांसमोर त्या अजित पवारांच्या कार्याला आणि आठवणींना उजाळा देत आहेत। आदरणीय दादा म्हणजे मात्र त्याच वेळी पाठीमागे बसलेले प्रदेशाध्यक्ष तटकरे आणि आमदार अण्णा बनसोडेंमध्ये कुजबूज सुरू आहे। तो व्हिडिओ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विकास लवांडेंनी ट्विट करत टीका केली। सुनेत्रा वहिनींनी उमेदवारी अर्ज भरला। त्यानिमित्तानं झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि त्यांचे 2 सहकारी वहिनींचं भाषण चालू असताना किती सिरियस आहेत ते आपण पाहू शकता। आपल्या नेत्याचं महत्त्वाचं भाषण सुरू असताना आपण गप्पा आणि हास्यविनोद करणं कितपत योग्य आहे असा सवाल लवांडेंनी केलाय। सुनेत्रा पवारांचं भाषण सुरू असताना तटकरे आणि बनसोडेंमध्ये काहीतरी हास्यविनोद होतो। आदरणीय दादा म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हते, तो एक विचार होते, एक व्यवस्था होते, लोककल्याणकारी, लोककल्याणाची खरीखुरी तळमळ होते। त्यानंतर जय पवार एक चिठ्ठी आणून ती उमेश पाटलांना वाचायला देतात। जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत बारामतीकरांची उमेश पाटील चिठ्ठीत काय आहे ते पाहत असतानाच तटकरे देखील चिठ्ठीत काय आहे ते डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतात। जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत बारामतीकरांची सेवा करतच राहीन हे शब्द त्यांनी खरे केले आणि अगदी तटकरेंनंतर धनंजय मुंडेही मागे नेमकं काय चाललंय म्हणून पाहतात। जय पवार मुंडेंना काहीतरी सांगून चिठ्ठी वाचायला देतात। शेवटच्या श्वासापर्यंत दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही हे तरी वारच सत्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांच्या विकासाच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार मात्र मी केला आहे। नंतर त्या चिठ्ठीत काय आहे ते जाणून घेण्यासाठी तटकरे ती चिठ्ठी धनंजय मुंडेंकडनं मागतात आणि नंतर बारकाईनं पूर्ण वाचून काढतात। दादा शब्दाला जागणारे होते, दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही। दादांना साक्षी ठेवूनच मी तुम्हाला हेही वचन देते, माझ्यासाठी केवळ पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही हे मी पहिल्यांदाही म्हटले होते। मुंबई ठाण्यामध्ये महायुती सरकारच्या विकास कामांचा धडाका पाहायला मिळाला। आज 4 प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये महत्त्वाच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला। दहिसर पूर्व ते काशीगाव दरम्यान धावणाऱ्या मेट्रो 9चं लोकार्पण झालं। काशीगाव ते दहिसरचा 45 मिनिटांचा प्रवास अवघ्या 10 मिनिटांमध्ये शक्य आहे। मेट्रो मार्गावर दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव स्थानकावर थांबा असेल। नवी मेट्रो लाईन 2A आणि लाईन 7शी जोडल्यामुळे मीरा भाईंदरकरांचा थेट अंधेरी बोरिवली पर्यंत प्रवास होईल। ही मेट्रो आणि आता जो आपण कोस्टल रोड करतोय याच्यामुळे पुढच्या काळामध्ये वेस्टर्न एक्सप्रेसवे हा मोठ्या प्रमाणात डिकंजेस्ट होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। दिल्लीनंतर आता मुंबई हे दुसऱ्या क्रमांकावर आलाय। दुसरीकडे ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पासाठी लागणाऱ्या TBMचा शुभारंभ करण्यात आलाय। या बोगद्यामुळे मुंबई ठाणे जोडलं जाणार आहे। या बोगद्यामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना फायदा होईल। नायक आणि अर्जुन TBM द्वारे भुयारी मार्गाचा श्री गणेशा झालाय। मुख्यमंत्री महोदय, इकडे बोरिवलीचे लोक आहेत नाही वेस्टर्नचे, इकडच्या ईस्टर्नच्या लोकांचे लग्न करत नव्हते। बोले 2 तास फिरून यायचं, पण मुखर्जी आता तो तुम्ही मार्ग मोकळा केलेला आहे आणि या टनेलमुळे 15 मिनिटात आरपार लोक पोहोचतील। मेट्रो 2 पहिल्या टप्प्याचं देखील उद्घाटन करण्यात आलं। त्याचबरोबर BKC साठी पॉड टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन देखील करण्यात आले। MMRDA कडून पूर्णपणे ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सी प्रणाली सुरू करण्यावर भर देण्यात आलाय। वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते BKC मधील विविध बॉक्समध्ये धावणार। मेट्रो, बस आणि रेल्वे
यांना देखील बॉट टॅक्सी जोडली जाणार आहे. अशोक खरात नॉमिनी असणाऱ्या राहत्यामधील समता पतसंस्थेमधील 100 खात्यांचं प्रकरण आहे. यामध्ये 57 पैकी 26 खातेदारांचे जबाब नोंदवण्यात आलेत. शिर्डी पोलिसांच्या तपासाला त्यामुळे वेग आलेला आहे. मागील 3 दिवसात 19 आणि आज 7 खातेदारांची चौकशी पूर्ण झाली आहे. समता पतसंस्थेमध्ये अशोक खरात नॉमिनी असणारी 2 वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांसह कुटुंबियांच्या नावे 3 खाती आहेत.